नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। भंडारा जिले में नियंत्रण कक्ष से मिली जानकारी के अनुसार कल सुबह करीब 10:30 बजे जवाहर नगर आयुध कारखाने में विस्फोट होने की सूचना मिली। प्रारंभिक जानकारी के अनुसार वहां काम कर रहे कुछ कर्मचारी गंभीर रूप से घायल हुए। घटना की गंभीरता को देखते हुए जिला कलेक्टर संजय कुलते, नागपुर रेंज के विशेष पुलिस महानिरीक्षक दिलीप भुजबल, पुलिस अधीक्षक नूरुल हसन, जिला आपदा प्रबंधन अधिकारी अभिषेक नामदास, स्थानीय प्रांतीय अधिकारी, तहसीलदार और आपदा प्रबंधन में काम करने वाले कर्मचारियों के साथ एसडीआरएफ और एनडीआरएफ टीमें मौके पर पहुंच गई। पूरे दिन अग्निशमन विभाग, पुलिस विभाग, तहसीलदार और अन्य आवश्यक सेवा कर्मियों ने घटनास्थल पर बचाव कार्य जारी रखा। बचाव अभियान के दौरान भंडारा के विधायक नरेंद्र भोंडे पर भी मौजूद थे। जिला प्रशासन ने शाम को प्रेस नोट निकालकर जानकारी मुहैया कराई। ठीक है, आपकी बात को मैं उनके कानों पे डालूंगा और अगली बार जरूर इसका विचार करेंगे। 7 तारीख से अभी सवाल खत्म करेंगे। एक थोड़ा सा दुर्भाग्यपूर्ण घटना हुई है। भंडारा में ऑर्डिनेंस फैक्ट्री जो है वहाँ बड़ा स्फोट हुआ है और 8 लोगों का मृत्यु हुआ है और 7 जख्मी हुए हैं। ये प्राथमिक माहिती है। मैं आप सबको अनुरोध करूंगा कि ये बहुत दुर्भाग्यपूर्ण है। हम सब लोग 1 मिनट खड़े होकर उनको श्रद्धांजलि अर्पण करें, बाद में आगे का कार्यक्रम करें। आज भंडारा ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये दुःखद अशी घटना घडलेली आहे। आरडीएक्सचा विस्फोट होऊन तिथे जवळपास 15 जण जखमी झालेले आहेत। आतापर्यंत 1 जणाचा मृतदेह बाहेर आलेला आहे। अजून किती मृत झाले आहेत त्याचा आकडा अद्यावत कळलेला नाही। मी जिल्हा प्रशासन तसेच ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या जीएमला निर्देश दिले आहेत की तुरंत त्या जखमींचा उपचार झाला पाहिजे। चांगल्यात चांगला उपचार करण्याकरता नागपूरला रेफर करण्याचे निर्देश सुद्धा त्यांना दिलेले आहेत। आणि हे घटना कशामुळे झाली याचा तपास सुद्धा या प्रशासनाने या सरकारने केला पाहिजे। दुसऱ्यांदा ही घटना अशी व्हायला नको। जी ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे, ज्या परिसरामध्ये आपण आता बोलत आहोत, आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान त्या ठिकाणी मोठा स्फोट किंवा एक्सप्लोजन झालेला आहे। घटनेची माहिती मिळताच एसपी भंडारा, कलेक्टर भंडारा संपूर्ण टीमसह तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि जे सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन आहे त्यामध्ये सुरुवात केली आणि पहिल्या फेजमध्ये जवळजवळ 7 इस्मांना तिथून आपण रेस्क्यू करण्यामध्ये यश मिळवलं। त्यामध्ये दुर्दैवाने 1 इसम मृत्युमुखी पडलेला होता, परंतु 6 जण जे होते ते जखमी अवस्थेमध्ये प्रॉपर सिव्हिल हॉस्पिटल भंडारा, लक्ष हॉस्पिटल भंडारा त्यांना तातडीने वैद्यकीय औषधोपचार सुरू केलेला आहे। आणि त्यानंतर दुसऱ्या फेजमध्ये, कारण ही ज्याला आपण आरडीएक्स आणि इतर स्फोटकं एकत्र करून जे नवीन लो टेम्परेचर प्लास्टिक एक्सप्लोजिव्ह आहे ते बनवण्याची ही फॅक्टरी आहे। त्याचं नावच LTP-23 या प्रकारचा हा एक्सप्लोजिव्ह बनवण्याचं युनिट होतं। आणि ती जी बिल्डिंग होती ती पूर्ण RCCमध्ये मजबूतीने बनवलेला असल्यामुळे जो आपला नॉर्मल RCC स्लॅब असतो त्यापेक्षा अत्यंत जाडीचा स्लॅब असल्यामुळे आणि पूर्ण ती जमीनदोस्त झाल्यामुळे रेस्क्यू आणि सर्च ऑपरेशनला बऱ्याचशा मर्यादा होत्या। तरी परंतु हायड्रॉलिक क्रेन किंवा जास्त क्षमतेचे म्हणजे तर SP साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी सगळ्या जिल्ह्यातून आणि बाकीच्या ठिकाणाहून सुद्धा जे मोठे क्रेन आहेत त्या ठिकाणी शक्तिशाली क्रेन बोलावले। भविष्याच्या कालावधीमध्ये अशा घटना शक्यतो घडणार नाहीत याबद्दल काय खबरदारी घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे याबद्दलची डिटेल SOP निश्चितपणे तयार करण्यात येईल। परंतु मी माध्यमांसह सर्व या ऑर्डिनन्स फॅक्टरीमधले सगळे अधिकारी, सगळे कर्मचारी आणि या निमित्ताने सगळ्या विभागांचे जे प्रमुख अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्यांच्या सहकार्यातून, समन्वयातून आणि एकमेकांना मदतीच्या भावनेतून आजचा जो एक चॅलेंजिंग आव्हानात्मक टप्पा होता तो आपण पार पाडलेला आहे। मी सर्वांना धन्यवाद देतो आणि यापुढचे जे फेज वाईज टप्पे आहेत त्यामध्ये सुद्धा सर्वांचं सहकार्य मिळेल याबद्दल मला खात्री आणि विश्वास आहे। भंडारा से सतीश पारधी की रिपोर्ट। ऐसी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।